मुंबई महापालिकेच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. कारण अखेर मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात मुंबईला नवा महापौर मिळणार आहे. हे निश्चित झालं आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी 7 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मुंबई महापालिकेत विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून याच सभेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. या सभेच्या अगदी 15 मिनिट आधीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच मुंबईच्या महापौर पदाचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय माहिती समोर येत आहे. संख्याबळ कमी असतानाही शिवसेना ठाकरे गट महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याच्या विचारात आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे संख्याबळ जास्त असतानाही ठाकरे गट लढत देण्याची भूमिका घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे 7 फेब्रुवारी रोजी ठाकरे गट अर्ज भरतो का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. याच कारणामुळे ठाकरे गटाचे गटनेते किशोरी पेडणेकर आणि काही अनुभवी नगरसेवकांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे. संख्याबळ पुरेसं नसलं तरी राजकीय भूमिका ठामपणे मांडण्यासाठी आणि महापालिकेत आपली ताकद दाखवण्यासाठी अर्ज भरण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आता जर संख्याबळाचं गणित पाहिलं तर मुंबई महापालिकेत भाजपकडं 89 नगरसेवक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडं 65, शिंदे गटाच्या शिवसेनेकडं 29, काँग्रेसकडं 24, एम-आय-एमकडे 8, मनसेकडे 6 आणि एन-सी-पीकडे 3, समाजवादी पार्टीकडे 2 आणि एन-सी-पी शरद पवार गटाकडे 1 नगरसेवक आहे. एकूण संख्याबळ 227 आहे. या गणितानुसार भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना असलेल्या महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर महायुतीकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यातच आणखी एक महत्त्वाची घोषणा झाली आहे. यंदा मुंबई महापालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच मुंबईला महिला महापौर मिळणार हे आता निश्चित झालं आहे. या आरक्षणानंतर महायुतीकडून महापौर पदासाठी काही महिला नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत. त्यामुळे भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई महापालिके निवडणुकीत वार्ड क्रमांक 2 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या धनुश्री कोलगे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. हा वार्ड देखील सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता आणि या लढतीत तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचंड बहुमत मिळवलं होतं. त्यामुळे महापौर पदासाठी त्यांचं नाव पुढे येत आहे. मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर महायुतीतील आणखी एक महिला नेत्याची नावं समोर येण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी नगरसेवकांसाठी कडक व्हीप जारी केला आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांकडून नगरसेवकांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की कोणत्याही परिस्थितीत परवानगीशिवाय मुंबई बाहेर जायचं नाही. यामागचं कारणही महत्त्वाचं आहे. 7-8 फेब्रुवारीला शनिवारी आणि रविवारी आहेत. त्यामुळे 9 फेब्रुवारीपासून कोकणातील सुप्रसिद्ध आंगणेवाडी जत्रा सुरू होत आहे. या जत्रेला मोठ्या प्रमाणावर लोक जातात आणि अनेक नगरसेवकही गावी जाण्याची शक्यता असते. मात्र 11 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक असल्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत कोणीही मुंबई सोडू नये असं स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. जर कोणाला अतिआवश्यक कारणामुळे गावी जावं लागत असेल तर 10 फेब्रुवारी रोजी मुंबईत उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महापौर, उपमहापौर आणि त्यानंतर स्थायी समिती तसंच निवडणुका पूर्ण होईपर्यंत कोणीही मुंबई बाहेर जाऊ नये यासाठी कडक व्हीप काढण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की व्हीपचं उल्लंघन झाल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल. भाजपकडूनही असं सांगण्यात आलं आहे की महापौर निवडणुकीदरम्यान कोणतीही अडचण नाही. निवडणूक झाल्यानंतर 3 दिवसात वैधानिक समितीचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांनी शिस्त पाळावी असंही भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एकंदरीत पाहता मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक ही
केवळ एका औपचारिक प्रक्रिये न राहता राजकीय प्रतिष्ठेची आणि ताकद दाखवण्याची लढाई बनली आहे. मुंबईला महिला महापौर मिळणार हे निश्चित असलं तरी ती महिला नेमकी कोणत्या पक्षाची असेल याचं चित्र अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुमच्या मते कोणत्या पक्षाचा मुंबईचा महापौर झाला पाहिजे हे बहुद्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.